विद्येचा तू पाया आला वर्षण दर्शन द्याया चला जडूया त्याच्या पाया बाप्पा गणराया 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 नमो नमो गौरी तनया चौदा विद्येचा तू पाया आला वर्षण दर्शन द्याया चला जडूया त्याच्या पाया बाप्पा गणराया 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 मोठ्या पोटाचा वाकड्या सोंडेचा मोठ्या पोटाचा वाकड्या सोंडेचा मोठ्या पोटाचा वाकड्या तोंडेचा मोठ्या पोटाचा वाकड्या तोंडेचा डोळे येऊले सुपा एवढ्या कानाचा डोळे येऊले सुपा एवढ्या कानाचा डोळे इवले सुपा एवढ्या कानाचा डोळे इवले सुपा एवढ्या कानाचा शुभारंभी याला पूजती शुभारंभी याला पूजती शुभारंभी आला पूजती शुभारंभी आला पूजती तिन्ही लोकी पहिली आरती तिन्ही लोकी पहिली आरती तिन्ही लोकी पहिली आरती तिन्ही लोकी पहिली आरती आज भजूया शिवतनया बाप्पा गणराया 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 पुराख्याचे रूप घेतले वा ज्याने ज्याने अभिमान केला ते सगळे रसातळाला गेले. याचं उदाहरण म्हणजे हा रावणच पाहना. त्याने एवढ्या मोठ्या हिमतीनं ते आत्मलिंग आणलं पण शेवटी त्याला अभिमान झाल्यामुळे तो सगळं आपलं विसरून गेला, जमिनीवर ठेवला आणि शेवटी फसला. माणसाने एक विचार करायचा असतो की आपण समोरचा माणूस कसा आहे त्याला बघून जर आपण वक्तव्य केलं तर आपला फायदा होतो, नाहीतर आपण त्याला उलटं सुलटं काहीतरी सांगितल्यानंतर तो नडतो आणि स्वतःचा गर्व स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतो. म्हणून सांगतोय बघा, सुरख्याचे रूप घेतले सुरख्याचे रूप घेतले याने रावणाला फसविले याने रावणाला फसविले त्याने रावणाला फसविले त्याने रावणाला फसविले आत्मलिंग काढून घेतले आत्मलिंग काढून घेतले आत्मलिंग काढून घेतले आत्मलिंग काढून घेतले महाबळेश्वरी स्थापिले महाबळेश्वरी स्थापिले महाबळेश्वरी स्थापिले महाबळेश्वरी स्थापिले काशीराम वंदी मोरया बाप्पा गणराया 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 नमो नमो गौरी कन्या चौदा विद्येचा तू पाया आला वर्षण दर्शन द्याया चला घडूया त्याच्या पाया बाप्पा गणराया बाप्पा